नमस्कार, मी तृप्ती पालकर। मुंबईमध्ये 16व्या मॅरेथॉनला उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आणि स्पर्धेचे अनेक निकाल समोर यायला लागलेले आहेत। कशी सुरू आहे स्पर्धा, काय काय निकाल येतात आपण यावरती नजर टाकूयात। त्या संदर्भातली पहिली ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते की मुंबईच्या पूर्ण मॅरेथॉनवरती इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय। केनियाचा कॉस्मॉस लगाटानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। इथिओपियाचा ए बँटी दुसऱ्या स्थानी आहे, तर इथिओपियाचा शुमिट एकलन्यू याने तिसरा क्रमांक पटकावलेला आहे। आताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मॅरेथॉन संदर्भातली मॅरेथॉनचा निकाल समोर आलेला आहे आणि इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व मॅरेथॉनमध्ये पूर्णपणे पाहायला मिळतंय। केनियाचा कॉस्मॉस लगाटानं पहिला क्रमांक पटकावलेला आहे। इथिओपियाचा ए बँटी दुसऱ्या स्थानी आलेला आहे, तर इथिओपियाचा शुमिट एकलन्यू तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे। मुंबईमध्ये जोरात मॅरेथॉनची स्पर्धा सुरू आहे आणि जोरदार उत्साह देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याचेच आता निकाल समोर यायला सुरुवात झालेली आहे। तर मॅरेथॉन बद्दल काय प्रतिक्रिया येतात आपण पाहूयात। तर मुंबईमध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सुरू आहे आणि तेथील ही दृश्य आता आपण पाहतोय। स्पर्धेबरोबरच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या मुलाखती देखील घेतल्या जातात। त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि सध्याची जी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते ती म्हणजे मुंबईमध्ये मॅरेथॉनवरती पूर्णपणे इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळतंय। केनियाचा कॉस्मॉस लगाटानं पहिला क्रमांक पटकावलेला आहे, तर इथिओपियाचा ए बँटी दुसऱ्या स्थानी राहिला आहे आणि इथिओपियाचाच शुमिट एकलन्यू तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे। तर मात्र मुख्य मॅरेथॉन मध्ये भारतीय धावपटूंनी बाजी मारलेली आहे। नितेंद्र सिंह रावतनं पहिला क्रमांक पटकावलाय। टी गोपी दुसऱ्या स्थानी तर करण सिंग तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे। आता मुख्य मॅरेथॉनचा रिझल्ट देखील समोर आलेला आहे आणि त्यावरती मात्र भारतीय धावपटूंनीच वर्चस्व गाजवलेलं आहे। नितेंद्र सिंह रावतनं पहिला क्रमांक पटकावलेला आहे। टी गोपी दुसऱ्या स्थानी तर करण सिंग तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे। मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय धावपटूंची त्यांनी बाजी मारलेली आहे। नितेंद्र सिंह रावतनं पहिला क्रमांक पटकावलेला आहे। टी गोपी दुसऱ्या स्थानी तर करण सिंग तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे। आपण पाहतो सकाळी मॅरेथॉनला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू त्याचे निकाल देखील आता समोर यायला सुरुवात झाली आहे। तर आमचा प्रतिनिधी अजिंक्य भातांब्रेकर या ठिकाणी उपस्थित आहे आणि वेळोवेळी आपल्यापर्यंत या संपूर्ण मॅरेथॉनचे अपडेट्स तिथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतोय। अजिंक्य, पुन्हा एकदा आता बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे पूर्ण मॅरेथॉनचा रिझल्ट देखील लागलेला आहे, मुख्य मॅरेथॉनचा रिझल्ट देखील लागलेला आहे। कोण कोण विजयी झालेला आहे आणि कशा प्रकारे ही स्पर्धा झाली? तृप्ती, आपण नेहमी बघतो की या सगळ्या मॅरेथॉन स्पर्धांवर आफ्रिकेच्याच खेळाडूंचं कायम वर्चस्व असतं। आज देखील तसंच पाहायला मिळालं। आफ्रिकेच्याच खेळाडूंचं वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळालं। मात्र भारतीय धावपटूंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विपेंद्र सिंग रावतनं गोपी टीला नमवत यावेळेला विजेतेपद मिळवलेलं आहे। त्यामुळे गोपी टीला एक मोठा धक्का आहे असं म्हणू शकतो आपण, पण या ह्याच्यामध्ये हारजीत सुरूच असते। त्यामुळे गोपी टी तर यावेळेला जिंकू शकलेला नाहीये। विपेंद्र सिंग रावतला विजय मिळालेला आहे। तर महिलांच्या गटामध्ये अपेक्षेप्रमाणेच सुधा सिंगनं जेतेपद कायम राखलेलं आहे। मराठमोळ्या ज्योती दिवटेला दुसरा नंबर मिळालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये या दोन्ही खेळाडूंशी आपण बोललो, त्यांचं हेच म्हणणं होतं की ही मॅरेथॉन खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज केली जाते दरवर्षी आणि दरवर्षी त्यांना यात पार्टिसिपेट करायला, सहभाग घ्यायला खूप आवडतं। निकाल तर हाती येतातच आहेत आणि हे निकाल खूप चांगले हाती येत आहेत। त्यामुळं अजून जसजसा काळ लोटत जाईल अजून आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या मॅरेथॉनचे निकाल आपल्या हाती येतील। सध्या फुल मॅरेथॉनचे निकाल हाती येत आहेत आणि निकाल आपण प्रेक्षकांसमोर ठेवतोच आहोत। मात्र सुधा सिंग हिला पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर विपेंद्र सिंग रावतला पुरुषांच्या गटामध्ये
स्पर्धेमध्ये जेतेपद मिळालंय. नक्कीच अजिंक्य, मुख्य मॅरेथॉनचे रिझल्ट समोर आलेले आहेत. महिलांच्या मॅरेथॉनचे रिझल्ट तू सांगितलेला आहेस. आणखीन कोणत्या मॅरेथॉन स्पर्धा आहेत ज्यांचे रिझल्ट येण्यास सध्या बाकी आहे आणि कोणत्या टप्प्यावरती त्या येऊन पोहोचलेल्या आहेत? तृप्ती, खरं तर जवळपास सर्वच मॅरेथॉनचे रिझल्ट यायचे. फक्त महिलांच्या गटामध्ये पहिल्या 2 ज्या धावपटू आहेत त्या आलेल्या आहेत. 3ऱ्या नंबरची धावपटू अजून आलेली नाहीये. तिच्या येण्याची वाट बघतायत. ती नेमकी कोण असेल याची उत्सुकता आहे. मात्र जे आपण सध्यातले येतानाचे जे टप्पे पाहिले तर त्या टप्प्यांमध्ये 2-3 स्पर्धक अशा होत्या की ज्या सातत्यानं पुढे मागे धावत होत्या. आता त्या दोघी तिघींपैकी नेमकं कोण 3ऱ्या नंबरवर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा एकच निकाल अजून तरी यायचा बाकी आहे. आणखीही काही निकाल असतील असं वाटत नाही, कारण जवळपास सगळे निकाल आलेलेच आहेत. हा एखादा निकाल अजून बाकी आहे आणि त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. पण एकंदरीतच चांगली स्पर्धा झाली. आपण सकाळपासूनच या सगळ्या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत होतो आणि प्रेक्षकांना या सगळ्या संदर्भात माहिती देत होतो. त्यामुळं ही स्पर्धा खूप शांततेमध्ये, उत्साहात, आनंदात पार पडली. भारतीय खेळाडूंनी देखील आपलं वर्चस्व दाखवलं, आफ्रिकन खेळाडूंनी देखील आपलं वर्चस्व दाखवलं. दरवर्षी ज्या पद्धतीनं मुंबई मॅरेथॉनला प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद याही वर्षी तृप्ती पाहायला मिळाला. निश्चितच दरवर्षीप्रमाणे जो उत्साही प्रतिसाद मुंबई मॅरेथॉनला पाहायला मिळतो तसाच उत्साही प्रतिसाद यावर्षी देखील पाहायला मिळाला. मात्र या मॅरेथॉनसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करायला लागते. अगदी आयोजकांना का असेना किंवा खेळाडूंना का असेना, दोघांनाही मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते. कशा प्रकारे ही तयारी केली जाते अजिंक्य? तृप्ती, आपण जर बघितलं तर ही मॅरेथॉनच्या आयोजनाची तयारी वर्षभर सुरू असते. म्हणजे यामध्ये कोणताही खंड नसतो, कारण दरवर्षी आपण पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका मोठा असा इव्हेंट हा ऑर्गनाईज करणं हे खरंच खूप सोपं काम नाही आहे. यासाठी खूप कष्ट घेतले जातात. पडद्यामागे राबणारे हात अनेक असतात. त्यामुळं आयोजकांची दमछाक होते, पण तरी देखील उत्कृष्ट आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं दरवर्षी. मुंबईकर बिलकुल निराश होत नाहीत. दुसरा भाग झाला की खेळाडू कशी तयारी करतात. खेळाडू तर दरवर्षी चांगली तयारी करतातच, कारण त्यांना जिंकायचं असतं. जिंकायच्या इराद्यानं ते उतरतात. त्यामुळं खेळाडू आठवडाभर आधी इथं येतात. परदेशी खेळाडू जे आहेत ते कदाचित एक 8-10 दिवस आणखीन लवकर येतात आणि पूर्ण वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून पळताना त्यांना त्याचा तितका अडथळा येणार नाही किंवा त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळं भारतीय खेळाडूंना इथल्या वातावरणाची माहिती असते. मुंबईमध्ये यंदा थोडी थंडी जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इतकी थंडी आपल्याला पाहायला मिळाली नाही जितकी यावर्षी मुंबईत पाहायला मिळाली. पण 2 ते 3 दिवस झाले थंडीची तीव्रता थोडी कमी आहे. त्यामुळे जे परदेशी खेळाडू होते त्यांच्याशी ज्यावेळेला आम्ही बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही मुंबईत आलो त्यावेळेला थंडी होती, आता थंडी कमी आहे. चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांना तितका स्टॅमिना स्टोअर करावा लागतो, तो यूज करायला लागतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही स्पर्धा खूप उत्कृष्ट झालेली आहे. भारतीय खेळाडू देखील अशीच काहीशी प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय खेळाडूंचं पण असंच म्हणणं आहे की थंडी होती आधी, आता तीव्रता कमी आहे, पण वातावरण खूप छान होतं. सकाळचं वातावरण पळण्यासाठी चांगलंच असतं. कस लागतो आपल्या सगळ्या स्किल्सचा, स्टॅमिनाचा. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर खेळाडू आनंदी होते. काही वेगळ्या गोष्टी घडल्या नाहीत, काही इतर गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे ओव्हरऑल जर पाहिलं तर ही स्पर्धा खूप चांगल्या वातावरणात पार पडल्याचं पाहायला मिळतंय. तृप्ती, निश्चितच अजिंक्य, वातावरण अतिशय आल्हाददायक आहे मुंबईमध्ये, कारण गेल्या अनेक वर्षांपासून जी थंडी मुंबईकरांना अनुभवता आली नाही ती थंडी यावर्षी अनुभवता आली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडी अगदी योग्य वेळी, म्हणजे स्पर्धा सुरू होण्याच्या 2-3 दिवस आधी कमी झाल्यामुळे त्याचा फायदा देखील धावपटूंना मिळालेला आहे. अजिंक्य, आफ्रिकन खेळाडूंचं जे वर्चस्व आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एकूणच त्यांची कशा प्रकारे या स्पर्धेसाठी तयारी असते आणि भारतीय धावपटू आणि आफ्रिकन धावपटू यांच्यामध्ये काय फरक असतो नेमका? तृप्ती, फरक असा वेगळा सांगायचा म्हणजे त्यांचा स्टॅमिना मुळातच जास्त असतो. ते कुठल्याही वातावरणाशी लवकर जुळवून घेऊ शकतात असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांचा स्टॅमिना जास्त असतो, त्यामुळं ते लांब पल्ल्याच्या शर्यती धावतात. त्यामुळे आपण फक्त मुंबई मॅरेथॉनच नाही तर इतर जगातल्या किती मॅरेथॉन पाहिल्या तरी जे आफ्रिकन धावपटू आहेत चांगल्या स्टॅमिनामुळे ते जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभागी झालेले दिसतात. जास्तीत जास्त पदकं ते जिंकतात, जेतेपदं त्यांना मिळतात. फरक असा सांगता येणार नाही. हा तयारीचा भाग आहे. मेहनत तुम्ही जितकी जास्त कराल तितका जास्त यश तुम्हाला मिळतं. भारतीय धावपटू तितकीच मेहनत करतात जितकी परदेशी धावपटू करतात, पण अनुभव काही वेळेला खूप महत्त्वाचा ठरतो. हे जे परदेशी धावपटू आहेत ते अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन्समध्ये पळलेले असतात, त्यामुळे त्यांना त्या तिथल्या वातावरणांचा, तिथल्या सगळ्या गोष्टींचा अनुभव असतो. भारतीय धावपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव गाजवत असले तरी तितका त्यांचा अनुभव नसतो जितका परदेशी धावपटूंचा असतो.
फरक त्यातल्या त्यात काही नाहीये. आपण कशी तयारी करतो, मेहनत किती करतो, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहेत भरपूर गोष्टी. आणि सराव जितका जास्त करू तितकं जास्त यश मिळतं. आजच्या मॅरेथॉनमध्ये देखील हेच पाहायला मिळालं. परदेशी धावपटूंचा वरचष्मा नेहमीच राहतो प्रत्येक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये, पण भारतीय खेळाडू देखील आपली जी कामगिरी आहे ती जसजसं वर्ष जाईल प्रत्येक वर्षी चांगली वेळ नोंदवून आपली कामगिरी चांगली करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं या दोन्ही म्हणजे भारतीय आणि परदेशी अशा खेळाडूंच्या मेहनतीमध्ये किंवा त्यांच्या कष्टामध्ये, त्यांच्या सरावामध्ये तृप्ती फरक करता येणार नाही. पण एकंदरीतच जर पाहिलं तर सगळे सारखी मेहनत करतात. यश मिळणं जे आहे ते शेवटी आपण मेहनत किती करतो त्याच्यावर आहे. निश्चितच. आणि हा फरक स्पर्धेमध्ये खरं तर दिसून येतो जेव्हा ते खेळाडू वर्चस्व गाजवतात आणि भारतीय खेळाडू देखील त्यांना टफ फाईट देतात आणि योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी विजय देखील मिळवतात आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणं खरोखर बनतं आहे. अजिंक्य, खरं तर या स्पर्धेमध्ये महिलांचा देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. महिलांचं देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे आणि या स्पर्धा खरं तर खेळाडूंना घडवत असतात. ही स्पर्धा जरी एक सामाजिक संदेश देण्यासाठी आयोजित केली जात असली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडू राहत असले, स्पर्धेमध्ये सहभागी होत असले, तरी देखील यातून या स्पर्धेमधून ते खूप मोठा अनुभव गाठीशी घेऊन जातात आणि या अनुभवाचा त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा मिळतो? तृप्ती, कुठलाही अनुभव वाया जात नाही आपण म्हणतो, त्यामुळे हाही अनुभव कधीच वाया जाणार नाही. असे अनेक जे स्पर्धक आहेत जे गेली 12-13 वर्ष या स्पर्धेमध्ये, मुंबई मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत, पार्टिसिपेट करतायत. ते पदकाच्या अपेक्षेनं खेळत नाहीत किंवा काहीतरी बक्षीस मिळेल अपेक्षेनं खेळत नाहीत. ते फक्त समाधानासाठी खेळतात. काही जण फिट राहण्यासाठी म्हणून सुद्धा पळतात. इतर वेळेलाही ते पळत असतात, पण निमित्त लागतं. हे निमित्त आहे मुंबई मॅरेथॉनचं. बाकी जर आपण म्हटलं तर परदेशी खेळाडू ते प्रोफेशनल असतात, त्यामुळं ते त्यांच्या बक्षिसाच्या रकमेच्या हिशोबाने खेळत असतात. त्यांना इतर स्पर्धांचा अनुभव देखील असतो. जगभरात ते मॅरेथॉनसाठी म्हणून पळत असतात. बाकीचा जर विचार केला, अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, अनेक कंपन्या, अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आपापल्या पद्धतीनं काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. आज देखील आपण सकाळपासून दाखवलं की किती वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज ज्या आहेत त्या आपापल्या परीनं सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. जर आपण या सगळ्याचाच विचार केला तर हे अनुभव नेहमीच इतके लोक पाहतात, त्यामुळे त्यांच्याशी शेअर होतात. ब्रॉडकास्टिंगच्या मुळे अनेक लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात. याचा फायदा हा होतो की आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो थेट लोकांपर्यंत पोहोचतो. व्यासपीठ म्हणून याचा उपयोग केला जातो. त्यामुळे सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक अनुभव म्हणून तर या सगळ्या गोष्टी फायदेशीर आहेतच आणि हा अनुभव वाया जाणारा नाहीये. हा अनुभव पुढे घेऊन जाणारा आहे. आज एखादा स्पर्धक जर खेळून गेला तर तो आणखीन 10 स्पर्धकांना या स्पर्धेविषयी सांगतो. आणखीन 10 स्पर्धक पुढच्या वर्षी या स्पर्धेशी जोडले जातात. त्यामुळे हा पसारा असाच वाढत जातो आणि हा अनुभव जर म्हणूया आपण तर हा अनुभव खूप चांगला आहे आणि हा असा अनुभव आणखीन वृद्धिंगत व्हावा अशीच अपेक्षा व्यक्त केली पाहिजे. तृप्ती, निश्चितच. आणि चांगला अनुभव असो की वाईट अनुभव असो, म्हणजे स्पर्धा जिंकल्याचा अनुभव असो किंवा स्पर्धा हरल्याचा अनुभव असतो, दोन्ही अनुभव चांगले आहेत कारण दोन्ही अनुभव प्रत्येक व्यक्तीला घडवत असतात. अजिंक्य, ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलीस त्याबद्दल धन्यवाद. मॅरेथॉन बद्दलच्या आणखीन बऱ्याच घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, मात्र एक छोटासा ब्रेक घेते आणि लगेचच परत येते. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये 16वे मॅरेथॉन उत्साहामध्ये सुरू आहे. अनेक निकाल समोर आलेले आहेत, काही निकाल हाती येणं बाकी आहे आणि त्यावरतीच आपण नजर टाकतोय. 16वी मुंबई मॅरेथॉन उत्साहामध्ये मुंबईमध्ये सुरू आहे आणि 16व्या मॅरेथॉनमध्ये मुंबईकर धावले. हाफ मॅरेथॉनचे निकाल देखील जाहीर झालेले आहेत. हाफ मॅरेथॉनच्या महिला गटाचे आणि पुरुष गटाचे निकाल जाहीर झालेत. यामध्ये कुणी कुणी बाजी मारली आहे त्यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर हाफ महिला गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे मीनू प्रजापती हिने, द्वितीय साई गीता, तर तृतीय क्रमांक मिळालेला आहे मंजू यादव हिला. तर हाफ मॅरेथॉन पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे श्रीणू मुगाता याला, द्वितीय क्रमांक करण थापा आणि तृतीय क्रमांक मिळालेला आहे कालिदास हिरवे याला.
तर मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत असलेली साई गीता हिनं मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आणि तिने पहिल्याच प्रयत्नामध्ये सिल्वर मेडल पटकावलं। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याची इच्छा होती, मात्र ती संधी मिळत नसल्याची खंत तिनं व्यक्त केली। तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। सगळ्यात आधी तर तुझं अभिनंदन। किती वर्षापासून प्रयत्न करत होते आणि किती वर्षापासून मुंबई मॅरेथॉन मध्ये तू भाग घेते? गेली 3-4 वर्ष मी हेच प्रयत्न करते की मला मुंबई मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करायचं, पण मी जे कधीच करू शकत नव्हते कारण मुंबई मॅरेथॉन आणि ओपन नॅशनल क्रॉस कंट्री एकाच दिवशी येते। पण यावर्षी मी ठरवलंच होतं की मला मुंबई मॅरेथॉन पार्टिसिपेट करायचं आणि त्याची मी तयारी केली होती। पण पोलीस स्टेट कॉम्पिटिशन कालच मी कंप्लीट करून इथे आले, त्यामुळे माझी थोडी आज बॉडी टाईट होती, त्या हिशोबाने मी माझा चांगला बेस्टच दिला। पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी आहे, पण आमचं स्पोर्ट्स डिपार्टमेंट म्हणून एक वेगळं असतं, जे आमचा महाराष्ट्र पोलीसचा कॅम्प लागतो। आमचा कॅम्प पुणे कोल्हापूर कुठेही असतो जिथे आम्हाला जावं लागतं आणि आमचे कोच भीमाजी मोरे आहेत, आम्ही त्यांच्या अंडर प्रॅक्टिस करतो। माझ्यासाठी तर खूपच चांगली गोष्ट आणि मी खूपच खरंच आनंदित आहे, कारण मी फर्स्ट मुंबई मॅरेथॉन पार्टिसिपेट करून माझी सेकंड प्लेस, खरंच मला आनंद वाटतो। माझ्याबरोबर त्यांनाच ही गोष्ट समजली, ते खूप खुश आहेत, कारण त्यांचं हेच होतं की मुंबई मॅरेथॉन पार्टिसिपेट करावी, कारण मी स्थानिक मुंबईची आणि मी मुंबई पोलीस डिपार्टमेंटची होते, त्यामुळे मला ही मॅरेथॉन पार्टिसिपेट करणं खूप गरजेचं होतं। पुढची काय तयारी आहे, पुढे काय करणार? आता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान एक ओपन नॅशनल आहे, सध्या तेच टार्गेट माझं असेल, कारण त्यातूनच पुढचं फ्युचर डिपेंड आहे, कारण तिथूनच एशियन गेम वगैरे सिलेक्शन असतं। लोकांचा प्रतिसाद खूप चांगला भेटला, कारण 21 किलोमीटर मॅरेथॉन कंप्लीट करणं खूप कठीण काम आहे, त्यात लोकांचा प्रतिसाद चांगला भेटत होता, खूप बरं वाटत होतं। कॅमेरामन महेश सोबत उमेश करंजकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। 16व्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटाचे निकाल देखील जाहीर झाले। महिला गटातील हाफ मॅरेथॉनमध्ये मीनू प्रजापती यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय, द्वितीय क्रमांक साई गीता तर तृतीय क्रमांक मंजू यादव यांनी पटकावला। या विजेत्या महिलांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपने गोल्ड जो है तो वो जीता है, कैसा लग रहा है इस गोल्ड जीतने में? अच्छा लग रहा है, मुझे बहुत खुशी है कि मैं पहली बार मेरा मैराथन में गोल्ड आया है, मुझे बहुत खुशी है। अभी पहली बार मैं पार्टिसिपेट किया है मुंबई। पहली बार में आपको गोल्ड मिला? मुझे अच्छा लगा। कहाँ से आप, बेसिक कहाँ से हैं? मैं यूपी से हूँ, बुलंदशहर डिस्ट्रिक्ट, राजस्थान पुलिस में सब इंस्पेक्टर। मुंबई का वेदर इस टर्म कैसा था, क्योंकि लास्ट ईयर हमने देखा? हमारे लिए तो अच्छा था, क्योंकि अभी तो ये फुल मैराथन के लिए काफ़ी टफ हो जाएगा, बहुत धूप है। हमारे लिए अच्छा था 21 के लिए, क्योंकि जल्दी स्टार्ट किया था। तस्वीर का मतलब 42 पिछले साल मैंने दौड़ा था तो थोड़ा टफ था, क्योंकि धूप हो गई थी, और अभी का क्लाइमेट भी अच्छा है, मतलब 42 के लिए भी अच्छा है क्लाइमेट, ऐसा नहीं है कि ख़राब है। नेक्स्ट ईयर के लिए क्या तैयारी? नेक्स्ट ईयर की ये सोचूंगी कि मैं गोल्ड करूं। तर हाफ मॅरेथॉन पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय श्रीणू मुगाता यांनी, द्वितीय क्रमांक करण थापा आणि तृतीय क्रमांक पटकावलाय कालिदास हिरवे यांनी। दरम्यान पुरुष गटातील विजेत्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मुंबई मॅरेथॉन मध्ये हाफ मॅरेथॉनचे जे विजेते आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण सगळ्यात आधी शंकरमन थापाशी बोलिया। शंकर जी, क्या कहेंगे, सेकंड प्राइज मिला है, हर साल आप ट्राई करते हैं लेकिन मिल नहीं पा रहा है गोल्ड, क्या कहेंगे? अभी जितना मैंने मेहनत किया था, जितना मेहनत करेगा उतने फल मिलेगा, इसलिए अभी क्या कहना है, तो बस खुश हूँ और फिर अगला बार ट्राई करेंगे, लेकिन प्रैक्टिस तो कर रहा हूँ, अभी अगला बार फिर फर्स्ट के लिए तैयारी करेंगे, करते करते नहीं हो रहा था, इसमें क्या बोल सकते हैं। मेरा अभी ये मुंबई मैराथन तीसरी बार है, अब मैं तीनों बार में सेकंड हो रखा हूँ। अभी ये थोड़ा बाकी रेस से ये मुंबई हो गया, एयरटेल हो गया, थोड़ा टॉप रेस है। अभी मेरे को ये बहुत अच्छा लगता है ये वाला रेस। फिर अगले साल गोल्ड के लिए प्रयास होगा? अगला बार मैं सोच रहा हूँ अभी फुल मैराथन ट्राई करूँगा, अभी हाफ मैराथन छोड़ के फुल मैराथन की तरफ जाने का सोच रहा हूँ, अभी हाफ मैराथन नहीं करूँगा लग रहा है। नेक्स्ट मंथ 25 किलोमीटर भागा है वो कोलकाता में, उसमें मैं सेकंड था, उस टाइम भी अच्छा था, लेकिन बीच में बीमार हो गया, टाइफाइड था, वो डॉक्टर बोला थोड़ा रेस्ट करो करके। 9th में फुल मैराथन के लिए तैयारी था। इस लास्ट ईयर तो मैं थर्ड हो गया था फुल में,
अभी इसके लिए फुल के लिए तैयार रहता, अभी नेक्स्ट मंथ फुल है उसमें भागेगा सर। AFI वाला इसमें क्वालिफाई है अभी, जो 217 कुछ दिया, इसमें तो हम सिर्फ पैसा ही मिलता है, लेकिन वो तो स्टैंडर्ड रेस है वो फुल मैराथन, वो इसके लिए हम नेक्स्ट ईयर को ओलंपिक्स क्वालिफाई इसमें करेगा सर, मैं क्योंकि प्रैक्टिस कर रहा है अच्छा से। अगले साल गोल्ड के लिए, फुल मैराथन के गोल्ड के लिए प्रयास होगा? ट्राई करता हूँ सर, क्योंकि वो तो मेरा टारगेट है। कॅमेरामन महेश सोबत उमेश करंजकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मुंबई मॅरेथॉनला पहाटे 5:30 वाजता सुरुवात झाली। मुंबई मॅरेथॉनच्या दिमागदार स्पर्धेची काही क्षणचित्र आता आपण पाहूयात।